वतीनं साहेबांचं स्वागत करूया। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सांगलीतून मंत्री असलेले आदरणीय सुरेश भाऊ खाडे, माननीय संसदेतले माझे सहकारी आणि आपल्या आशीर्वादाने आता पुन्हा एकदा ज्यांचा विजय निश्चित आहे असे संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, मान्य दीपक शिंदेजी, मकरंद देशपांडे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, विकसित भारत 2047 ही संकल्पना काय आहे आणि यातून आपला विकास कसा होणार आहे याची स्वाभाविकपणे उत्कंठा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल। आपल्या देशाला 1947 साली ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी दोन गोष्टींची चर्चा स्वातंत्र्याच्या आधी आपल्या देशात सुरू होती। लोकमान्य टिळक त्यावेळी आग्रहाने असं मांडायचे की पहिले स्वराज्य मिळालं पाहिजे, तर आगरकरांसारखी काही त्यावेळची मोठी मंडळी हे म्हणायचे की पहिले आपल्या समाज सुधारणा झाल्या पाहिजे। परंतु आज आपल्या देशामध्ये 1947 पासून आता जवळपास 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये भारतीय जनतेच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा काय होत्या आणि त्या किती प्रमाणात पूर्ण झाल्या आणि ज्या पूर्ण झाल्या नाही त्या पूर्ण होण्याकरता काय करायचं आहे याचं चिंतन आणि मनन विकसित भारत या संकल्पनेमध्ये आहे। आज आपल्या देशामध्ये देशाचा विकास जर मोजायचा असेल तर विकास मोजण्याकरता आवश्यकता आहे, आपण म्हणतो त्या देशाचा जीडीपी ग्रोथ रेट किती आहे आणि या जीडीपी ग्रोथ रेटमध्ये 3 सेक्टर कॉन्ट्रीब्यूट करतात। पहिला आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, ज्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या जीडीपी ग्रोथमध्ये 22 ते 24% आहे। दुसरा आहे सर्व्हिस सेक्टर, ते 52 ते 54% कॉन्ट्रीब्यूट करतं आणि तिसरा ऍग्रीकल्चर अँड अलाइड सेक्टर, ते फक्त 12% कॉन्ट्रीब्यूट करतं। ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी 90% आबादी, लोकसंख्या ही ग्रामीण आणि कृषी भारतामध्ये होती, पण काँग्रेस पक्षाने जी धोरणं राबवली त्याचा परिणाम असा झाला की आता गावं ओस पडत चालली आणि जवळपास 30% लोकसंख्या आज गावातून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, नागपूर अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेली। याचं सगळ्यात मोठं कारण आपल्या इथली ग्रामीण, कृषी आणि जंगल या ज्या क्षेत्रात जे लोक होते त्यांचे जे ॲस्पिरेशन्स होते, विकासाच्या संकल्पना होत्या, त्या पूर्णपणे निग्लेक्ट केल्या गेल्या। विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, कारण सांगली जिल्हा हा एक प्रगतिशील समृद्ध जिल्हा आहे। जर आपल्या इकॉनॉमीमध्ये जर आपल्याला ग्रोथ वाढवायची असेल तर आपल्याला सर्वसामान्य लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढवली पाहिजे, क्रय शक्ती वाढवली पाहिजे। जर क्रय शक्ती वाढवायची असेल तर उद्योग व्यापार वाढला पाहिजे आणि उद्योग व्यापार जर वाढवायचा असेल तर वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन हे 4 इन्फ्रास्ट्रक्चर ज्या ठिकाणी डेव्हलप होतात त्या ठिकाणी उद्योग, व्यापार आणि शेतीचा विकास होतो। शेतीच्या विकासामध्ये अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे की 2 महत्वाच्या गोष्टीकडे
सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस सरकारने दुर्लक्ष केलं, नियोजनामध्ये प्राधान्य दिलं नाही. आपल्या अनेक गावामध्ये जायला रस्ते नव्हते. आपल्या गावातली मुलं पावसाळ्यामध्ये शाळेत जाऊ शकत नव्हती. गावातलं दूध, फळं, फुलं, भाजीपाला शहराकडे येऊ शकत नव्हता. गावात शाळेची बिल्डिंग होती तर विद्यार्थी नव्हते, विद्यार्थी होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होतं तर शिक्षक नव्हते, तीनही होते तर खऱ्या अर्थाने शिक्षण नव्हतं. अशा प्रकारची परिस्थिती होती. दवाखान्याची परिस्थिती अशीच होती. डॉक्टर होती तर नर्स नाही, नर्स आहे तर डॉक्टर नाही, दोन्ही आहे तर औषध नाही, तिन्ही नाही, तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल, अशी दवाखान्याची हालत होती. वेटरनरी हॉस्पिटलची हालत अशीच होती. गाय म्हैस गरम झाली तर डॉक्टर नव्हता, आणि डॉक्टर आला तर गाय म्हैस गरम होत नव्हती. म्हणजे एकंदरीतच ग्रामीण आणि कृषी आणि जंगल या तिन्ही क्षेत्रामध्ये, ट्रायबल सेक्टरमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये जे नियोजित प्रयत्न करून त्या ठिकाणचं सामाजिक आर्थिक चित्र बदलवण्याची आवश्यकता होती, खऱ्या अर्थाने ते चित्र बदलवण्यामध्ये पूर्णपणे काँग्रेस पार्टी अयशस्वी झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की बेरोजगारी वाढली. आज आपल्याकडे परिस्थिती आहे की गाव, गरीब, मजदूर, शेतकरी हे दुःखात आहे. जास्त उत्पादन केलं तर भाव कमी होतात, कमी उत्पादन झालं तर भाव जास्त मिळतात, पण यामध्ये अस्थिरता आहे. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारित स्वदेशी आणि स्वावलंबन याचा विचार करून आपल्याला आपल्या देशाचं ग्रामीण भागाच्या विकासाचं मॉडेल कसं तयार करता येईल याचा पार्ट ए हा विकसित भारताचा भाग आहे. आणि दुसरा पार्ट जो आहे तो अर्बन भारतामध्ये उद्योग असतील, एक्सपोर्ट असेल, नवीन नवीन टेक्नॉलॉजी असेल, त्याचा उपयोग करून नवीन रोजगाराची निर्मिती करून या देशामध्ये समृद्धता आणि संपन्नता कशी आणता येईल हा त्याचा दुसरा भाग असेल. आज खऱ्या अर्थाने आपल्या देशामधलं इम्पोर्ट कशाचं आहे आणि एक्सपोर्ट कशाचा याचा आपण विचार केला पाहिजे. आज आपल्या देशामध्ये 16 लाख कोटी रुपयाचं आपण फॉसिल फ्युएल, पेट्रोल, डिझेल आणि गॅस इम्पोर्ट करतो. 16 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात. पण उद्या जर आपण विचार केला की हे 16 लाख कोटी रुपये जे देशाच्या बाहेर जात आहेत हे या देशातल्या गरीब माणसाच्या, शेतकऱ्याच्या खिशात गेले पाहिजे, हे धोरण आम्ही आखलं. या देशातला शेतकरी हा केवळ अन्नदाता एवढा सीमित नाहीये, तर हा देशातला शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे. या देशातला शेतकरी इंधनदाता झाला पाहिजे. पेट्रोल डिझेलच्या आयातीच्या ऐवजी या देशाला लागणारं इंधन हे शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे. आणि आज त्या धोरणाची यशस्वी सुरुवात मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने केली. आज आपल्या देशासमोर, शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठी समस्या काय आहे? आपल्या देशामध्ये गहू सरप्लस, तांदूळ सरप्लस, मका सरप्लस, साखर सरप्लस, आणि आज आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. जगामध्ये साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो, मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो, तेलाचा भाव मलेशियात ठरतो, सोयाबीनचा भाव अर्जेंटिनात ठरतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये डिमांड अँड सप्लाय याच्या आधारावर कोणत्या गोष्टीची जास्त मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्यामध्ये आपला देश कसा यशस्वी होईल याचं धोरण सरकारने आखलं. आणि म्हणून मला सांगताना आनंद होतोय की आज तुम्हाला ऊसाचे पैसे का मिळून राहिले आहेत? हे पैसे मिळाले नसते, कारखाने डुबले असते आणि बंद पडले असते. पण हे सगळं चालूच आहे. ऊसाचा पैसा तुमच्या जिल्ह्यात आला. आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामध्ये मी वरतून पाहत होतो. मराठवाड्यातून निघालो होतो लातूरवरून, तर प्रत्येक गावामध्ये टिनाच्या टपराची घरं होती. आणि जसं मी सोलापूरच्या पुढे आलो सांगोल्याला, तर मला सगळं हिरवं दिसायला लागलं. तर अर्धे घरं टिनाचे आणि अर्धे कॉन्क्रीटचे होते. पण जेव्हा मी
सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे आलो तर मी एकही टिनाच्या टपऱ्याचं घर वरतून बघितलं नाही. याचं कारण काय? याचं कारण ऊस आहे, याचं कारण पाणी आहे, याचं कारण द्राक्ष आहेत, कारण या भागात डाळिंब आहे, कारण या भागामध्ये जे विकासाचं मॉडेल तयार झालं ते पाणी पोहोचलं. काल जेव्हा मी जतमध्ये गेलो मला खरोखर आनंद झाला की मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी अनेक वेळा संजय काका माझ्याकडे यायचे, खूप लोक यायचे, देवेंद्रजी आले. टेंभू आणि म्हैसाळ या योजना फक्त पुस्तकात राहिल्या होत्या, थोडंसं काम होऊन बंद पडल्या होत्या, 14-15 वर्ष बंद पडल्या होत्या. आणि यातून जे पाणी आहे ते पाणी दुष्काळी भागात सांगली जिल्ह्यात जाणार होतं. पण काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, कधी विचार नाही झाला. मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो. मी बळीराजा संजीवनी योजनेतून आपल्याकडे पैसे दिले 9,000 कोटी रुपये. त्यानंतर प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये 11,000 कोटी दिले आणि 20,000 कोटी या पश्चिम महाराष्ट्रात दिले. आणि सातारा, सांगली, सोलापूर या सगळ्या दुष्काळी भागात आता पाणी पोहोचायला सुरुवात झाली. लाखो एकर जमीन पाण्याखाली आली, तिथली गरिबी दूर झाली, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं, तिथल्या खऱ्या अर्थाने तिथला उद्योग व्यापार वाढला आणि आता समृद्ध आणि संपन्नतेच्या मार्गावर हा भाग जायला लागला. याचं कारण या भागात पाणी आलं. खरं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्याला पाणी मिळायला सगळ्यात प्राथमिकता द्यायला पाहिजे होती, पण दुर्भाग्याने ते झालं नाही. आपण सिंचनाकरता आता प्रधानमंत्री सिंचाई योजना तयार केली, जलसंवर्धनाचे कार्यक्रम केले. मी तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्ता बांधत असताना रस्त्याकरता जे मुरुम आणि माती लागते त्याकरता तलाव खोदले, नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, 1,000 अमृत सरोवर बांधली, अनेक धरणं खोदून मोठी पाण्याची कॅपॅसिटी वाढवली, हजारो तलाव बांधले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा ते अजिंठा या रस्त्यावर 16,000 धनगर समाजाचे लोक मार्च, एप्रिल, मे महिन्यात पाण्याचा थेंब त्या भागात राहत नसल्यामुळे गावं सोडून निघून जायचे. आणि आता अशी परिस्थिती आहे की कोणीही गाव सोडून जात नाही. 2 पिकं घ्यायला लागले, विहिरीला 8 ते 10 तास पंपाला पाणी लागलं, समृद्धता आणि संपन्नता आली आणि त्या भागातलं चित्र बदललं. ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत होते, एकीकडे सिंचन प्रकल्प आपण पूर्ण करून आलो आहेत, दुसरीकडे नवीन नवीन योजनेतून हे प्रकल्प पूर्ण कसे होतील याचा प्रयत्न करतोय. मला आठवतं की मी मंत्री असताना आंध्र प्रदेशमध्ये 60,000 कोटी रुपयाचं एक धरण पोलावरम ते बांधायला घेतलं. गडचिरोली, तेलंगणा, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर कालेश्वरम नावाचा जवळपास 70,000 कोटी रुपयाचा धरणाला मान्यता दिली, त्याचं काम सुरू केलं. आज ते पूर्ण झालं. आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की गोदावरीचं पाणी जे आहे ते हे धरण बांधल्यानंतरही 1300 टीएमसी पाणी समुद्रात वाहून जातं. आणि हे जेव्हा वाहून जातं यापेक्षा आपण शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचू शकत नाही. आणि म्हणून जशी गंगा कावेरी योजना होती तशा मी 6 योजना तयार केल्या होत्या की एका बेसिनमधलं पाणी दुसऱ्या बेसिनमध्ये घ्यायचं. त्यावेळी योजना तयार केली की गोदावरीचं पाणी जे समुद्रात जातं ते पाणी तिथल्या कृष्णेमध्ये सोडायचं, कृष्णेचं पेन्नारमध्ये सोडायचं आणि पेन्नारचं कावेरीमध्ये सोडायचं. आणि हे पाणी तामिळनाडूच्या टेल एंडपर्यंत जाईल, म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटकाला भांडण्याची गरजच पडणार नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकात विवाद व्हायची गरजच नाही आहे. पाण्याची कमी नाही आहे, नियोजनाची कमी आहे. आणि म्हणून धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. मी रस्ते, पूल, टनेल, हायवे खूप बांधले, पण त्याच्यापेक्षा जास्त पाण्यावर काम केलं. मला 9 डॉक्टरेट्स मिळाल्या, डिलिट्स, आणि त्यापैकी 4 कृषी विज्ञानाकरता मिळाल्या.
आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो की एखादा माणूस जेव्हा सरकारी नोकरीमध्ये असतो तेव्हा तो रिटायर्ड झाल्यानंतर त्याचे पैसे मिळाल्यावर बँकेत डिपॉझिट ठेवतो आणि त्याची ठेव आणि त्याचं PM प्रॉव्हिडंट फंड सगळा पैसा त्याच्यावर व्याज मिळतं आणि मग तो आपलं उर्वरित रिटायर्ड आयुष्य त्याच्यावर घालतो. काल मी उदाहरण दिलं, राजस्थानमध्ये उंट आहे. हा असा प्राणी आहे की वाळवंटामध्ये 700 एक लोकसभा मतदारसंघ 700 किलोमीटरचा सुरू, आणि मी त्या मतदारसंघात जेव्हा बघितलं पाणीच नाही कुठे. आणि ज्यावेळी लोकांना पाणी असतं, पाण्याने मरण्याची वेळ येते, तेव्हा त्या उंटाचं पोट कापून त्यातून एक पिशवी निघते, त्यात पाणी असतं, ते पाणी लोक पितात. प्रश्न पाण्याचा आहे. आटपाडी असेल, जत असेल, हा सगळा सांगली भागातला दुष्काळी भाग आहे. या भागात जर पूर्ण पाणी उपलब्ध झालं तर चित्र कसं बदलू शकतं हे मी तुम्हाला समजावून सांगण्याची गरज नाही, कारण त्याचा अनुभव तुम्ही घेता. आणि म्हणून हे आपलं पहिलं सरकार होतं की विकसित भारतामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचा, जल, जमीन, जंगल आणि जानवर आधारित अर्थव्यवस्थेचा विचार करून शेतकऱ्याला केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता, इंधनदाता, आणि आता तर आपण डांबर पण तयार करायला सुरुवात झाली आहे. बायोमासपासून, परळीपासून, त्या बगासपासून, आणि आता आपण हवाई इंधन तयार करणार आहे. तेही झालं, विमानही चालली. आणि पलीकडल्या काळामध्ये माझं स्वप्न आहे, आपल्या सरकारचं स्वप्न आहे की आपला शेतकरी हायड्रोजन तयार करेल, ग्रीन हायड्रोजन. रस्त्यावर त्याचं हायड्रोजनचं स्टेशन राहील, ट्रक बसेसमध्ये आपण हायड्रोजन भरू, आणि इंडस्ट्रीमध्ये, केमिकल, स्टील इंडस्ट्रीमध्ये विजेच्या ऐवजी आणि ऑइलच्या ऐवजी हायड्रोजनचा वापर होईल. आणि हा शेतकरी, हायड्रोजन तयार करणारा शेतकरी या देशात तयार होईल. आणि आपला देश ऊर्जा आयात करणारा नाही तर ऊर्जा निर्यात करणारा देश होईल, हे नक्की. मी बोलत असताना तुम्हाला वाटत असेल की हे काय बोलून राहिले, हे स्वप्न दाखवून राहिले. एक गोष्ट खरी आहे की स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात, पण दाखवलेली स्वप्न जे पूर्ण करत नाही त्यांना उखाडल्याशिवाय लोक राहत नाही. आणि दाखवलेले स्वप्न जे पूर्ण करतात त्यांच्याच मागे जनता राहत असते. त्यामुळे मी खोटं काही सांगणार नाही. मी नेहमी पत्रकार बंधूंना नम्रतापूर्वक आवाहन करतो की मी 40-45 वर्षापासून राजकारणात आहे. मी म्हटलं ते जे झालं नाही त्याची ब्रेकिंग न्यूज लावा. अजूनपर्यंत कोणी मायचा लाल मला भेटला नाही का त्यांनी सांगितलंय, कारण माझ्यात धमक पण आहे. ज्या गोष्टी मला पटत नाही त्या मी करत नाही. मी आता लोकसभेला उभं होतो, सगळीकडे जातीवादाचं कारण सुरू आहे, लोक दबतात, हे जातवाले, ते जातवाले. मी पण लोकसभा लढवतोय. मी सगळ्यांना बोलून सांगितलं, देखो जो करेगी जात की बात उसको कस के पडेगी लात. सगळी जनता माझा परिवार आहे, मी जनतेचा आहे, जनता माझी आहे. गरीब गरीब आहे. गरीबाला जात, पंथ, धर्म आणि भाषा नाही आहे. ज्या भावामध्ये हिंदूला पेट्रोल, डिझेल, गॅस विकत मिळतो त्याच भावात मुसलमानाला मिळतो. हे जातीयवादाचं भूत देत लोक उभी करतात. जे स्वतःच्या कार्य आणि कर्तृत्वावर लोकांसमोर जाऊ शकत नाही ते जातीचं नाव पुढे करून पुढे येतात. आणि एक सिद्धांत लक्षात ठेवा, जो जो जातीचं नाव घेऊन नेता बनतो तो कधी आपल्या जातीचं भलं करत नाही. तो पहिले सांगतो माझ्या बायकोला तिकीट द्या, मग माझ्या साळ्याला तिकीट द्या, मग नाही मिळालं तर माझ्या चमच्याला तिकीट द्या, मग जात नाही, पात नाही, काही नाही. तुमच्या इथे असे नाही आहे कोणी. मी बाहेरचं सांगतोय. त्यामुळे आता आपल्याला विकास करणारा नेता पाहिजे. मला सांगा, आपल्याला हार्टचं ऑपरेशन करायचं असतं, आपण म्हणतो का आपला जातवाला डॉक्टर आहे त्याच्याकडे जाऊन करू? नाही. आपण म्हणतो चांगला डॉक्टर पाहिजे, चांगला, कोणीही असू द्या, चांगला डॉक्टर पाहिजे. आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, कोणत्या आपला जातवाला खाऊन घ्यायच्याकडे, असं करतो का? नाही. जिथं जिभेला चांगलं लागतं तिथेच जाऊन धसतो. काय चांगला आहे. मग निवडणुकीच्या काळामध्ये आपलं भविष्य बदलवू शकणारा, आपलं भवितव्य बदलू शकणारा,
आपली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करू शकणारा, आपल्या जीवनाला समृद्ध संपन्न करणारा, सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या आधारावर खऱ्या अर्थाने आपला जो सुखांक आहे हा खऱ्या अर्थाने पूर्ण करणारा नेता आणि पार्टी ही देशाची गरज आहे. सध्या जगामध्ये एका मोठ्या संकल्पनेची चर्चा सुरू आहे. युनोमध्ये आहे, त्याचं नाव आहे हॅपी ह्युमन इंडेक्स, सुखांक. याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आहे की प्रत्येक गावामध्ये शिक्षणाची सुविधा असली पाहिजे, प्रत्येक गावात जायला रोड असला पाहिजे, प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि गावात 24 तास वीज राहिली पाहिजे. या छोट्या छोट्या ज्या अपेक्षा आहेत त्याचा संबंध समाजाच्या आणि आपल्या सगळ्या आबादीच्या लोकसंख्येच्या सुखाशी आहे. आणि म्हणून ज्या सुखाची संकल्पना जी आहे त्याला सुखांक म्हणतात, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. जसं जनावरांचा हॅपी ह्युमन इंडेक्स काढायचा असेल, त्यांना काय पाहिजे? हिरवा चारा पाहिजे. त्यांना काय पाहिजे? प्यायला पाणी पाहिजे. त्यांना काय पाहिजे? हिरवा चारा चरायला मोठं शेत पाहिजे. त्यांना काय पाहिजे? उत्तम पशुखाद्य खायला पाहिजे. रात्री तिथे गोठ्यात स्वच्छता पाहिजे, त्याला झोपता आलं पाहिजे. या एक एक गोष्टीचा संबंध आपल्या जनावरांच्या सुखाशी आहे. तसा माणसाचा, त्याच्या परिवाराचा संबंध त्याच्या कोणत्या सुखाशी आहे त्याला हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणतात. जर शेतकऱ्याच्या शेतीला पाणीच मिळालं नाही तर शेतकरी नाराज होणार आहे. तुमची द्राक्ष वाळली आणि पाणीच देता आलं नाही तर नुकसान झालं तर तुम्ही नाराज होणार आहात. आणि म्हणून द्राक्ष चांगली उत्पादन झाली पाहिजे, चांगली नर्सरी असली पाहिजे, चांगलं बीज असलं पाहिजे, चांगलं पॅकेजिंग असलं पाहिजे, एक्सपोर्ट करण्याकरता लॉजिस्टिक पार्क असला पाहिजे आणि जगात हे पाठवण्याकरता चांगले रस्ते असले पाहिजे आणि लॉजिस्टिक कॉस्ट कमी असली पाहिजे. आज चायनामध्ये लॉजिस्टिक कॉस्ट जी आहे ती 8% आहे, युरोप आणि अमेरिकेमध्ये 12% आहे आणि आपल्या देशामध्ये 16% आहे. पण आपण चांगले रस्ते बांधले, जलमार्ग बांधले. मला आठवतं मी जेव्हा सांगायचो की दिल्लीतून मुंबईत 12 तासात, दिल्लीतून आपल्या इथे मेरठ म्हणून गाव आहे 4 तास लागायचे, आता 45 मिनिटात. दिल्ली जयपूर 5-6 तास लागायचे 2 तासात. बेंगलोर चेन्नई आता सुरू होणारा रस्ता 8 तास लागायचे, आता 2 तासात. मैसूर बेंगलोर हे 3.5 तास लागायचे, आता 1 तासात. हे सगळे रस्ते जे झाले याचा फायदा काय झाला? तर आता तुमचे द्राक्ष जे आहेत ते इथून मुंबईला जायला वेळच नाही लागणार. रात्री 8 वाजता निघाले तर सकाळी 4 वाजता मुंबईच्या मार्केटमध्ये माल जाणार आहे, तर लगेच तुम्हाला भाव मिळणार आहे. आज सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळं दूध मुंबईत जातं. हे काय आहे? रस्ते आहे म्हणून. पण जर जुना मुंबई पुन्हा हायवे असता आणि एखादा टँकर उलटला तर भाजीपाल्याचे ट्रक आणि दुधाचे ट्रक रस्त्यात 24 तास 48 तास अडकून बसले तर दूध आणि भाजीपाला सडून नष्ट झाला तर शेतकऱ्याचं नुकसान होईल. आणि म्हणून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं. आज 24 तास वीज उपलब्ध झाली. आज आपल्या विजेमध्ये 39% वीज सोलर आहे आणि आता प्रत्येक घरावर सोलर लागणार आहे. आणि पुढल्या काळामध्ये या विजेचा दर आलाय ₹2.40 आणि ही थर्मल पॉवर, हायड्रो पॉवर एकत्र करून सगळी मिक्स होणार. त्यामुळे भविष्य काळामध्ये विजेचे दर कमी होऊ शकतात. हे धोरण आपण ठरवलं. एलपीजीचं सिलेंडर, आपल्याकडे कोळसा आहे, लो क्वालिटी कोळशापासून मिथेन, त्यापासून डीएमई, अमोनियम नायट्रेट बनवण्याचे आता कारखाने सुरू झाले. आपल्या देशात तालचेरला आपण कोळशापासून आता युरिया बनवतोय. आणि ते सगळे सुरू झाल्यानंतर ते डीएमई नावाचा जो गॅस तयार होतो तो अमेरिकेत 40% एलपीजीत टाकतात, तर गॅस सिलेंडर ₹250 स्वस्त होईल. पण आपण गॅस सिलेंडर न ठेवता पाईपलाईन टाकायला सुरुवात केली आणि एका ठिकाणी त्याच्यामध्ये हा कोळशाचा गॅस आणि एलपीजी दोन्ही पण मिक्स केलं, डीएमई आणि तो. तर मला विश्वास आहे की आज तुम्हाला गॅस सिलेंडरला जेवढे पैसे द्यावे लागतात तेवढ्या अर्ध्या पैशामध्ये तुमचं काम होईल.
आज आपण इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणल्या. माझ्याकडे इनोवा गाडी आहे. ती गाडी 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते. पेट्रोलची गरज नाही आहे. आणि ती गाडी आता हिशोब जर लावला तर 60% वीज तयार करते. आणि पेट्रोलच्या तुलनेत ॲव्हरेजचा विचार केला तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर येतो. म्हणजे बघा कोणाचा फायदा होणार आहे. जे इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस. आणि आता बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा सगळ्या स्कूटर मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. फ्लेक्स इंजिनवर तयार केल्या आहे. म्हणजे 120 रुपयाच्या पेट्रोलच्या ऐवजी 60 रुपयाचं इथेनॉल. आणि शिवाय प्रदूषण नाही. हळूहळू इलेक्ट्रिकचे ट्रक येऊन राहिले. आता मी दिल्ली ते जयपूर इलेक्ट्रिक हायवे बांधतो आहे. ट्रॉली बस. टेक्नॉलॉजी बदलते आहे. आपण पाण्यात उतरणारे विमानं आणली. मी स्वतः मुंबईच्या समुद्रामध्ये विमानातून उतरलो. मोदीजींनी नंतर त्या विमानाचा उपयोग करून टेस्ट घेतली. आता 1000 विमानं देशात आणणार आहे. सांगलीच्या जवळ कुठला तलाव असेल, मुंबईच्या विमानतळावरून उडले संजय काका का डायरेक्ट तलावात उतरले. म्हणजे तलावात खाली नाही जाणार, यशस्वीपणे उतरतील. मी उतरलोय पाण्यावर. आणि हा दिवस आता दूर नाही आहे. हेलिकॉप्टरची गरजच नाही. म्हणजे टेक्नॉलॉजी बदलली. सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन झालं. जीवन सुसह्य झालं. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं. भारत जगातली 3री आर्थिक महाशक्ती झालं. आणि एवढंच नाही तर केवळ आर्थिक महाशक्ती नाही तर भारत विश्वगुरू व्हावा. आणि तुम्हाला माहिती असेल, हे मी नाही सांगत, हे स्वामी विवेकानंदांनी सांगून ठेवलं आहे की 18वं शतक जे होतं ते मुघल सल्तनतचं शतक होतं. 19वं शतक जेव्हा होतं तेव्हा सगळीकडे इंग्रजांचा युनियन जॅक फडकत होता. ते इंग्रजांचं होतं. 20वं शतक जे होतं ते अमेरिका एक सुपर इकॉनॉमिक पॉवर म्हणून जगात तिला मान्यता मिळाली. पण 21वं शतक जर कोणाचं असेल तर ते भारताचं आहे, हिंदुस्थानचं आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांचा आहे. एकीकडे शेतीचा विकास आपण करतोय, उद्योगाचा विकास करतोय, एक्सपोर्ट वाढवतोय, इम्पोर्ट कमी करतोय, रोजगाराची निर्मिती करतोय, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय. या सगळ्या माध्यमातून देश समृद्ध आणि संपन्न होतो आहे. या देशामध्ये 25 कोटी लोक हे गरिबीच्या रेषेच्या वरती आले आहेत. प्रत्येक माणसाला रोटी, कपडा आणि मकान मिळाला पाहिजे. कम्युनिझम आणि कम्युनिस्ट विचारधारा होती ती चीन आणि रशियामध्ये संपली. मी काल उदाहरण सांगितलं होतं की हंगेरी नावाचा देश आहे, तिथे बुडापेस्ट नावाचं शहर आहे. तिथल्या एका बगीच्यामध्ये 60-70 दगडाचे पुतळे कोपऱ्यात ठेवले आहे. लेनिन, मार्क्स, सगळ्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांचे पुतळे लोकांनी उखडून फेकले. समाजवादी पार्टी जी होती जगातली, देशातली, ती संपली. एवढे मोठे मोठे नेते होते, नाग गोरे, SM जोशी, आपले जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते, एकीकडे जोर होता, सगळी संपली. स्वतंत्र पार्टी जी होती त्याच्यामध्ये लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर अमेरिकन साम्राज्यवादी आर्थिक धोरणाचं त्यांनी समर्थन केलं. गुजरातमध्ये, महाराष्ट्रात होती, ती संपली. काँग्रेस पार्टी त्यांनी जे इकॉनॉमिक मॉडेल दिलं ते 60 वर्षामध्ये भंगारमध्ये गेलं, तेही संपलं. मग नेमकं काय आहे की ज्यातून विकसनशील भारत बनणार आहे, त्याचं आर्थिक चिंतन या विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्याचं जीवन सस्टेनेबल कसं होईल. ज्याला खायला अन्न नाही आहे, ज्याला खऱ्या अर्थाने अंगावर कपडा नाही आहे, राहायला घर नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला केंद्रबिंदू मानून त्याचं जीवन सुसह्य कसं होईल आणि त्यातून विकसनशील भारत ही जगातली आर्थिक महाशक्ती कशी होईल, त्याचे प्रयत्न ज्या चिंतनात आलेले आहे तोच विकसित भारताचा कार्यक्रम आहे. छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. मी माझ्या लहानपणी माझ्या आईबरोबर, बहिणीबरोबर स्टेशनवर जायचो. तेव्हा आमच्या गावात सायकल रिक्षा होता. तुमच्या इकडे सायकल रिक्षा असेल, त्या रिक्षामध्ये मी बसायचो.
टांगे होते, त्या रिक्षामध्ये समोर एक पाटी राहायची आणि त्या पाटीवर मी बसायचो. त्या टिळकपुतळ्याला महालाजवळ एक असा चढाव होता. तो रिक्षेवाला बिचारा उतरायचा आणि खिचता खिचता इतका थकून जायचा, त्याच्या अंगातून घाम निघायचा. मी पटकन उडी मारून खाली उतरून जायचो. मला खूप वाईट वाटायचं. ही कशी प्रथा आहे की माणूस माणसाला खिचतो. याहीपेक्षा वाईट प्रथा बंगालमध्ये, झारखंडमध्ये होती की खांद्यावर माणूस असा घ्यायचा, जुते बैलासारखं, आणि माणसं बसून त्यांना खिचून न्यायचा. मी जेव्हा 2014 मध्ये मंत्री झालो, ट्रान्सपोर्ट मंत्री झालो, तर माझ्या सेक्रेटरी मला आले, तेव्हा तुमची सगळ्यात पहिली प्राथमिकता काय आहे? तर मी त्यांना सांगितलं, मला या देशातून हे जे 1.5 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचा कार्यक्रम करतात, हे मानवीय शोषण आहे. ही प्रथा मला बंद करायची आहे. आणि हे रिक्षा चालवणारे 1.5 कोटी लोक, कमी नाही, त्यातले 70% लोक हे शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम समाजातले होते. मी मेकॅनाइज्ड ड्रिव्हन ई रिक्षाचा कायदा केला. IIT इंजिनिअरिंग कॉलेजला बोलावलं, रिक्षाचे स्टँडर्ड नक्की केले, सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढलो आणि इलेक्ट्रिकवर चालणारे ई रिक्षा आणले. आता देशात कुठे हात ठेला दिसत नाही, कोणी खिचणारा ठेला दिसत नाही, कुठे सायकलच्या दिसत नाही. तर या 1.5 कोटी लोकांना मानवी शोषणापासून आमच्या सरकारने मुक्त केलं आणि त्यांचा हॅपी ह्युमन इंडेक्स वाढवला. हे विकसनशील भारताचं स्वप्न आहे. इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, शिक्षण पद्धती, परिवार पद्धती, संस्कार ही आमची ताकद आहे. इतिहास, संस्कृती आणि विरासत ही आमची शक्ती आहे. आमच्या महाराष्ट्रामधले तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज ही संतांची भूमी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशाला ज्यांनी प्रेरणा दिली, शिवशाहीची कल्पना मांडली, ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची शिवशाही हा आमचा आदर्श आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, हे शब्द केवळ कवितेकरता नाही आहे. या एक एक शब्दामागे हजारो शब्दांचा भावार्थ आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्या छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या जीवनातली एक एक गोष्ट ही परफेक्ट आहे, आदर्श आहे. जर कधी शत्रू पक्षातल्या महिलांना शरण आल्या तर त्या आपल्या परिवारातला असं समजून मानाने, सन्मानाने त्यांची ओटी भरून त्यांना घरी पोहोचवणारे छत्रपती शिवाजीराजे. आपल्या सैन्याला सांगणारे की ज्या ठिकाणी कुठलाही धर्म असो, प्रार्थना सभा आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे, कुठलाही असेल, परधर्मियांचं असेल, त्याच्या उद्ध्वस्त करू नका. आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने आदर्श पिता, आदर्श व्यक्ती, आदर्श शासक, सगळ्या भोवतीतला आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांची ती शिवशाही पुन्हा एकदा आपल्याला देशात आणायची आहे. महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की कुठलाही माणूस हा जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे, हा गुणांनी मोठा आहे. या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट करून, सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करून, सामाजिक समतेच्या आधारावर, सोशल इक्वॅलिटी आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटीच्या आधारावर भविष्यातल्या भारताचं निर्माण करायचं आहे. हे स्वप्न विकसनशील भारताचं आहे. आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर याचा संबंध आहे नेतृत्वाशी आणि धोरणांशी. तुम्ही जर योग्य नेतृत्व आणि योग्य धोरण निश्चित करणारं नेतृत्व आणि पार्टी नाही आणली तर काय होणार आहे? आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही राजकारणामध्ये केवळ खासदार, आमदार आणि मंत्री बनण्याकरता नाही आलो. राज बदलना नाहीये, केवळ समाज बदलना आहे, देश बदलना आहे. आणि ही भावना जर पूर्ण करून खऱ्या अर्थाने आपल्या देशाला, आपल्या मातृभूमीला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली करायचं असेल, $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल, विश्वगुरू बनवायचं असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करून एक्सपोर्ट वाढवू, इंडस्ट्री वाढवू, शेतीला संपन्न करू, पाण्याची, विजेची व्यवस्था करू, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करू,
आपला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट 3 पट झाला, तो 10 पट करू आणि या देशातला शेतकरी हा समाधानी राहील, सुखी राहील आणि जे तरुण मुलं गावं सोडून पुन्हा मुंबई, पुण्यात, दिल्लीत, बेंगलोरमध्ये गेले ते पुन्हा वापस येतील आणि स्मार्ट विलेज शहरच नाही तर स्मार्ट विलेज बनल्याशिवाय राहणार नाही. तो भारत आम्हाला घडवायचा आहे, ही संकल्पना आमची आहे. आणि तो जर घडवायचा असेल तर संजय काकांच्या रूपाने एक चांगला उमेदवार या मतदारसंघातून उभा आहे. मी कालच्या भाषणात सांगितलं की हे सगळे म्हैसाळ, टेंभू हे सगळे तुमचे प्रकल्प पूर्ण झाले. हे जरी पैसे मी दिले असले, जरी देवेंद्रजींनी मदत केली असली, तरी हे सगळे प्रकल्प पूर्ण होण्याचं कारण जर काही असेल तर संजय काकांनी माझ्या घरी 200 चक्रा मारल्या. मी 1-2 वेळा अरे होत नाही, कसं होईल, नाही म्हणे झालंच पाहिजे म्हणे, काही कर, तुम्ही म्हटलं की होईल. आणि मी पैसे दिले. टेंभूळ, म्हैसाळ सगळ्या दुष्काळी भागात पाणी पोचलं. त्याचं श्रेय कोणाला असेल तर संजय काकांना. नॅशनल हायवे झाले एवढे. आता मी तर पहिले तर 14 पट वाढले तुमच्या जिल्ह्यात, 14 पट. जर संजय काका निवडून नसते आले आणि मी मंत्री झालो नसतो तर हे वाढले असते का? पण एक गोष्ट खरी आहे, याचं श्रेय मलाही नाही आहे आणि संजय काकालाही नाही आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला. तुम्ही संजय काकांना निवडून दिलं, भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं, एनडीएला निवडून दिलं, म्हणून मोदी प्रधानमंत्री झाले. आणि मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून मी मंत्री झालो. आणि मी मंत्री झालो म्हणून तुमचे रस्तेही झाले आणि पाण्याच्या योजनाही झाल्या आणि तुमच्या जीवनात सुख आलं. याचं कारण तुम्ही योग्य निर्णय केला म्हणून. असाच योग्य निर्णय यावेळी करा. अभी तक जो देखा है वो तो ट्रेलर है, असली फिल्म शुरू होना बाकी है. ती फिल्म बघण्याकरता पुन्हा एकदा संजय काकांना प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.